नमस्कार सखीनो, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं सर्व सखींचं स्वागत आहे. आता इथे आजचा मेनू आहे मंचुरियन. मंचुरियनसाठी लागणारे साहित्य म्हणजे पत्तागोबी, शिमला मिरची आणि गाजर. हे सर्व इथे बारीक चिरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे साहित्य याला लागणारे बाकीचं रेड चिली सॉस, सोया सॉस हेही लागते. आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा आहे, रेड चिली सॉस. जास्त करून हे लहान मुलांना खूप आवडते, म्हणजे मनपूर्वक असे मुलं खातात, बाहेरचं न खाता. आता हे सर्व मिक्स करायचं आहे. इथे मंचुरियन करण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा टाकायचा आहे. अर्धी वाटी मैदा टाकल्यानंतर याच्यात अर्धी वाटी मैदा टाकल्यानंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. मग पुन्हा एकजीव करायचं आहे, मिक्स करायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करायचे. आणि हे असं मंचुरियन आहे की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडते. घरी पोटभर खाल्ल्या जाते हे मंचुरियन. आपण बाहेर गेल्यानंतर हॉटेलमध्ये एक प्लेटच खातो, पण घरी केल्यानंतर एक प्लेट काय 2 प्लेटही खाऊ शकतो, शिल्लकही खाऊ शकतो. थोडंसं तिखटही टाकलेलं आहे. तुम्हाला जर घट्टपणा जाणवत नसेल या मंचुरियनचा, तर थोडंसं अर्धी वाटी पुन्हा मैदा टाकू शकता तुम्ही. पुन्हा मिक्स करून एकजीव करून याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. अशा प्रकारे हे गोळे करून याच्यामध्ये टाकायचे मंचुरियनचे. हे कमी पॉवरवर तळून घ्यायचे. अशा प्रकारे हे मंचुरियनचे छोटे छोटे गोळे तळून तयार आहेत. हे पूर्ण तळून झाल्यानंतर ग्रेव्ही तयार करायची. अशा प्रकारे हे मंचुरियन तळून तयार आहे. फक्त राहिली ग्रेव्ही. ग्रेव्ही झाल्यानंतर हे तळलेले गोळे हे त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचे. आता फोडणी कशी द्यायची, ग्रेव्ही कशी करायची याच्याकडे वळूया आपण. तेल गरम करायला ठेवलं होतं. याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यानंतर पत्तागोबी, हिरवी मिरची, टमाटर, शिमला मिरची जे बारीक करून ठेवलं होतं ते पण टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता 2 मिनिटं कलसून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. याच्यामध्ये मंचुरियन मसाला टाकायचा आहे, पुन्हा कलसून घ्यायचं आहे. याच्यामध्ये रेड चिली सॉस टाकायचा आहे, सोया सॉस पण टाकायचा आहे. कलसून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. मिक्स. इथे कॉर्नफ्लॉवर हे पावडर मिक्स केली पाण्यामध्ये. याने थोडासा ग्रेव्ही घट्ट येते. हे ग्रेव्ही कढईमध्ये टाकलेले जे आपण मसाले मिक्स करून घेतलेत, एकजीव कलसून घेतलेत, त्याच्यामध्ये हे पावडर टाकलेली आहे. पुन्हा मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे. या ग्रेव्हीला उकळी आली आहे. आता जे मंचुरियनसाठी गोळे तयार केलेत ते याच्यामध्ये टाकायचे. हॉटेलमध्ये जसे मंचुरियन होतात त्या पद्धतीने हे झालेले आहेत.
अतिशय स्वादिष्ट आणि चवदार असे झालेले आहेत. अशा पद्धतीने हे मंचुरियन तयार आहे. अतिशय स्वादिष्ट असे मंचुरियन सर्वजण खाण्यासाठी सज्ज आहेत. या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि राधास खाद्य संस्कृतीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा, नवीन नवीन रेसिपी पाहत राहा आणि खात राहा. धन्यवाद.